समजता आपल्या सर्वांना माहिती उद्या माहीपौर्णिमा आहे. माहीपौर्णिमा म्हणजे खूप विशेष आहे, कारण की खंडोबाची जेजुरीला यात्राही असते. त्यानिमित्त सगळ्यांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य बनतो. देवाला नैवेद्य दाखवतात पुरणपोळीचा. काही लोक जेजुरी जातात, काही शक्य होत नाही, पण तुमच्या आसपास खंडोबाचं मंदिर असेल तिथे नक्की जाऊन तिथे तुम्ही तळी भरा. आपण चांदीचे टाक जे असतात ते आपण ते घेऊन जातो आणि देवाला देव भेटतो, तिथे तळीही भरतात. हे सगळं आमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे असेल तर नक्की करा. शेवटी आणि घरीही तळी भरतात. तळी कशी भरायची आपल्या सर्वांना माहिती. तळी भरायची आपल्याला उद्या. आपल्याला जेवढी शक्य तेवढी खंडोबाची सेवा करायची. तुमच्या आसपास खंडोबाचं मंदिर नसेल तुम्हाला तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जावा. महादेवाच्या पिंडीवरती पंचामृताने पाणी अभिषेक करा. तिथे बसूनच एक माळ ओम नमः शिवाय मंत्र जप करा. खूप छान राहील, तुम्हाला खूप उत्तम राहील. आणि महादेवाचंच रूप एक खंडोबा आहे, त्यामुळे महादेवाची पूजा केली तरी आपली खंडोबाची पूजा होतेच आहे. सोबत आपल्याला काय करायचं, तुमच्याकडे जर मल्हारी सप्तशती असेल तर तुम्ही ती नक्की वाचा. नसेल तर ओम नमः शिवाय माळीचा जप जरी केला तरी चालेल, तुम्ही ते जरी केलं तरी चालेल. सोबत उद्या पौर्णिमा आहे, तर पौर्णिमा म्हणून काय विशेष सेवा करायची आपल्याला. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल नक्की टाका, कारण की पौर्णिमेला एका तीर्थस्थळावर जाऊन आंघोळ करायची एक हे असतं, खूप छान असतं. आणि त्यामुळे उद्या तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ नक्की करा. सोबत त्यात पौर्णिमेच्या दिवशी पितरांची काही सेवा केली जाते. तुम्ही जमलं असं दुपारी 12 वाजता घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावा. एक छोटी डिश घ्या, त्यात थोडे तांदूळ टाका. पंती घ्या, त्यात थोडी काळे तेल टाकून, तिळाचं तेल असेल तरी चालेल, नाही तर गोड तेल असेल तरी चालेल, कोणते तेल वापरत असेल ते त्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावा. तिथे बसून पितृसूक्त किंवा पितृसूक्त म्हणा तरी चालेल. जर तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही जॉबला जात असेल तर उद्या संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे. कणकेचा केला तरी चालेल, पंती घेतली तरी चालेल. सेम प्रोसिजर. डिश घ्यायची, तांदूळ ठेवायचे, त्यात पंती ठेवायची, काळे तीळ टाकायचे. तेल कोणतंही वापरा, तिळाचं असेल तरी उत्तम, साधं असेल तरी तुम्ही जे देवपूजेला वापरते ते वापरलं तरी चालेल. आणि दक्षिण दिशेकडून ते पंती लावायची. तिथे बसूनच तुम्हाला पितृसूक्त म्हणायचं आहे. हे तुम्ही उद्या करा. आणि पितरांची सेवा ही तेवढीच महत्वाची. जेवढा जमेल तेवढा सेवा करा, कारण पौर्णिमेशी भरपूर सेवा पण करतो. जेवढा जमेल तेवढा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.